नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 8वी गणित प्रकरण 3 घातांक व घनमूळ सराव संच 3.2 मधील उदाहरणे अभ्यासणार आहोत। तर बघा, प्रश्न पहिला, पुढील सारणी पूर्ण करा। आपल्या पुढे एक सारणी दिली आहे आणि ही सारणी पूर्ण करायची आहे। इथे बघा क्रमांक, संख्या दिलेली आहे, त्यानंतर कितव्या मुळाचा कितवा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ आहे ते आपल्याला लिहायचे आहे। तर बघा, पहिलं उदाहरण दिलं आपल्याला 225 चा घातांक 3/2। बघा, 225 चा घातांक 3/2 दिलेला आहे। तर बघा, आपल्याला घात म्हणजे काय आणि मूळ म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे। इथं बघा 225 चा घातांक दिला आहे, अंशामध्ये 3 आणि छेदामध्ये 2 दिला आहे। तर बघा, जे अंशामध्ये संख्या दिली आहे तिला आपण म्हणतो घात आणि जे छेदामध्ये संख्या आहे तिला आपण म्हणतो मूळ। इथे बघा 45 चा घातांक 4/5, तर अंशामध्ये 4 आहे आणि छेदामध्ये 5 आहे, तर 4 ला आपण म्हणू घात आणि 5 ला म्हणू मूळ। तर आपल्याला इथं विचारलं आहे कितव्या मुळाचा कितवा घात। तर अगोदर आपल्याला काय लिहायचं आहे, मूळ लिहायचं आणि त्यानंतर घात लिहायचा आहे। तर अगोदर आपण संख्या लिहून घेऊ, 225। 225 चं का म्हटलं आपल्याला, तर बघा 225 च्या कितव्या मुळाचा कितवा घात, तर 225 चा मूळ किती होईल, तर छेदामध्ये किती आहे 2 आहे, म्हणून 225 चा 2, तर 2 ला आपण काय म्हणतो, 2 ला म्हणतो आपण वर्गमूळ, म्हणून 225 च्या वर्गमूळाचा आणि अंशामध्ये किती आहे 3, तर 3 ला आपण काय म्हणतो घन, म्हणून 225 च्या वर्गमूळाचा घन। कितव्या मुळाचा कितवा घात, अगोदर आपल्याला मूळ लिहायचा आणि त्यानंतर घात लिहायचा। नंतर आपल्याला बघा कितव्या घाताचे कितवे मूळ, तर इथं आपल्याला काय लिहायचं आहे, अगोदर आपल्याला घात लिहायचे आणि नंतर मूळ लिहायचे आहे। तर संख्या काय 225 च्या अंशामध्ये 3 आहेत म्हणून घनाचे छेदामध्ये 2 आहेत म्हणून वर्गमूळ। त्यानंतर दुसरी संख्या बघा 45 चा घातांक 4/5, तर अगोदर आपण संख्या लिहून घेऊ 45, त्यानंतर आपल्याला मूळ लिहायचा आहे। मूळ म्हणजे काय, तर मूळ म्हणजे छेदामधली संख्या, छेदामध्ये 5 दिला आहे म्हणून 45 च्या 5व्या मुळाचा, त्यानंतर आपल्याला घात लिहायचा आहे। तर अंशामध्ये कोणती संख्या आहे 4, म्हणून 45 च्या 5व्या मुळाचा चौथा घात। त्यानंतर कितव्या घाताचे कितवे मूळ, तर चौथ्या घाताचे 5वे मूळ, म्हणून 45 च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ। नंतरची संख्या आहे 81 चा घातांक 6/7। 81 च्या इथे बघा मूळ किती आहे 7 आहे, छेदामध्ये 7 आहे म्हणून 81 च्या 7व्या मुळाचा घात किती आहे 6, म्हणून मुळाचा 6वा घात। आणि इकडे काय होणार 81 च्या इथं घात किती आहे 6, म्हणून 81 च्या 6व्या घाताचे मूळ किती आहे 7, म्हणून 7वे मूळ। नंतरची संख्या आहे 100 चा घातांक 4/10। इथे बघा अंशात 4/10 आहे म्हणजे घात 4 आहे आणि मूळ 10 आहे, म्हणून काय होणार 100 च्या 10व्या मुळाचे 100 च्या 10व्या मुळाचे चौथा घात।
आणि कितव्या घाताचे किती मूळ काय होणार, तर 100च्या चौथ्या घाताचे कितवे मूळ होणार, तर छेदामध्ये 10 आहेत म्हणून 10वे मूळ. त्यानंतरची संख्या आहे 21चा घातांक 3/7. तर बघा इथं घात 3 आहे आणि मूळ 7 आहे म्हणून काय होईल, 21च्या अगोदर आपल्याला मूळ लिहायचे म्हणून 7व्या मुळाचा कितवा घात होणार, तर तिसरा घात. नंतर इकडे काय होणार, 21च्या तिसऱ्या घाताचे मूळ किती आहे, 7 म्हणून 7वे मूळ. अशा प्रकारे आपला सराव संच 3.2 मधील प्रश्न पहिला सोडवून झालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न दुसरा, परिमेय घातांक रूप व्यक्त करा. यामध्ये 4 प्रश्न दिले आहेत. प्रश्न पहिला आहे बघा, 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. तर बघा इथं आपल्याला लेखीमध्ये दिलेलं आहे, आपल्याला यांचं संख्या रूपात घातांक लिहायचे आहे. तर ते कसे लिहायचे, तर बघा 21च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. तर घात आणि मूळ आपल्याला माहीत आहे कसे लिहितो, तर अगोदर आपण संख्या लिहून घेऊ. 121च्या 5व्या घाताचे, तर घात आपण कुठं लिहितो, घात लिहितो आपण अंशामध्ये आणि मूळ लिहितो छेदामध्ये. तर 5वा घात म्हणून आपण अंशामध्ये 5 लिहू आणि वर्गमूळ म्हणजे किती, 2. तर 21च्या घातांक 5/2 अशा प्रकारे याचा उत्तर होईल. नंतर आहे 324च्या चौथ्या मूळाचा घन. संख्या आहे 324, या संख्याला आपण ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ. चौथ्या मूळाचा घन म्हटला. तर बघा चौथ्या मूळाचा घन म्हणजे काय आहे, घात आहे आणि मूळ किती आहे, 4 आहे. तर आपण घात अंशामध्ये लिहितो म्हणून घन म्हणजे किती, 3 आणि मूळ कुठे लिहितो, छेदामध्ये. तर किती मूळ म्हटला, चौथ्या मूळाचा म्हणून छेदामध्ये 4 येईल. म्हणजे ही संख्या होईल 324चा घातांक 3/4. त्यानंतरची संख्या आहे 264. 264ला आपण ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ. च्या वर्गाचे 5वे मूळ. मूळ किती आहे, इथं 5वे आहे आणि वर्ग म्हणजे 2 म्हणून 2/5. नंतरचं आहे 3च्या घनमूळाचा घन. तर बघा इथं मूळ पण घन आहे आणि घात पण घन आहे आणि 3च्या घनमूळाचा घन म्हटलं आहे. संख्या किती आहे, 3 आहे. अगोदर आपण संख्या लिहून घेऊ. संख्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं. त्यानंतर बघा घात किती आहे, तर घात पण 3 आहे आणि मूळ पण किती आहे, 3 आहे. घनमूळ म्हटलं आहे म्हणून. अशा प्रकारे आपण परिमेय घातांक रूपात संख्या व्यक्त करू शकतो. या प्रकारे आपण सराव संच 3.2 मधील सर्व उदाहरणे अभ्यासले आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या वर्गमित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.